23/9/2021 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, मनमना भवचा मंत्र पक्का करा. एक बाबांचे नेहमी अनुसरण करा. हेच बाबांचे सहयोगी बनणे आहे. प्रश्न आहे, पुरुषोत्तम बनण्याचा सहज आणि श्रेष्ठ पुरुषार्थ कोणता आहे? उत्तर, हे पुरुषोत्तम बनणाऱ्या मुलांनो, तुम्ही नेहमी श्रीमतावर चालत राहा. एक बाबांची आठवण करा. दुसऱ्या कोणत्याही गोष्टींमध्ये जाऊ नका. खा प्या सर्व काही करा, परंतु बाबांची आठवण करत राहा. तरच पुरुषोत्तम बनणार. पुरुषोत्तम तेच बनतील ज्यांच्यावर बृहस्पतीची दशा आहे. ते कधी श्रीमताची अवज्ञा करणार नाहीत. त्यांच्याकडून कोणतेही उलटे कर्म होणार नाहीत. गीत आहे, ओम नमः शिवाय. ओम शांती. ही महिमा कोणाची आहे? एक परमपिता परमात्म्याची. जे चांगले काम करतात त्यांची महिमा जरूर होते, आणि जे वाईट कर्म करतात त्यांची निंदा होत राहते. जसे अकबर होता तर त्याची महिमा होते आणि औरंगजेबाची निंदा होते. रामाची महिमा करतात आणि रावणाची निंदा करतात. भारतामध्येच रामराज्य रावण राज्य प्रसिद्ध आहे. रामराज्याला पुरुषोत्तम राज्य म्हणतात आणि रावण राज्याला आसुरी राज्य म्हणतात. मुलांना आता संगम युगाची माहिती झाली आहे. हे पुरुषोत्तम युग आहे. ह्या भारताला पुरुषोत्तम बनवायचेच आहे. इथे राहणाऱ्यांना सुद्धा पुरुषोत्तम बनवायचे आहे आणि राहण्याच्या जागेला पण पुरुषोत्तम बनवायचे आहे. भारताला स्वर्ग म्हटले जाते. इथे राहणाऱ्यांना देवी देवता स्वर्गवासी म्हटले जाते. तर दोन्ही उत्तम बनतात. सर्वांना माहीत आहे की नवी दुनिया उत्तम होती आणि जुनी दुनिया कनिष्ठ आहे. जशी दुनिया तसे तिथे राहणारे असतात. गायन पण आहे, नवा भारत जुना भारत. दुसऱ्या कोणत्या खंडाला नवे खंड म्हणत नाहीत. असे नाही की नव्या दुनियेमध्ये नवी अमेरिका किंवा नवीन चायना असतो. नाही, नव्या दुनियेमध्ये नवीन भारताचेच गायन आहे. त्यामुळे न्यू इंडिया म्हटले जाते. नवीन भारत असे नाव ठेवले आहे, परंतु सर्वजण विना अर्थ म्हणतात, म्हणजे अर्थ काही जाणत नाहीत. मग ह्यावेळी न्यू इंडिया कुठून आला? इंडियामध्ये तर दिल्ली परिस्थान असते. आता परिस्थान कुठे आहे? तुम्ही मुलं इथे पुरुषोत्तम बनण्यासाठी आले आहात. सर्वोच्च बृहस्पतीची दशा आहे. पुरुषोत्तम बनल्याने बृहस्पतीची दशा बसते. तुम्ही जाणता की नव्या दुनियेची स्थापना करणाऱ्या बाबांकडून आपण सुखी होण्याचा पुरुषार्थ करतो. सतयुगामध्ये आपण पुरुषोत्तम असतो. मग खाली आल्यानंतर मध्यम व त्यानंतर कनिष्ठ बनतात. तुम्ही मुलांनी जाणले आहे की आता बाबा आपल्याला सतोप्रधान सतयुगाचे स्वर्गवासी पुरुषोत्तम बनवतात. हे खूप सोपे आहे. काही खाण्याची औषधं नाहीत आणि दुसरी कोणती पण गोष्ट नाही. फक्त बाबांची आठवण करायची आहे. म्हणूनच सहज योग म्हटले जाते. आठवणीने पाप आत्म्यापासून पुण्य आत्मा बनायची आहे. हे तर जरूर आहे की सर्वांना मुक्ती मिळणार आहे. बाबा म्हणतात, मी सर्वांचा सद्गतीदाता आहे. तर जरूर मनुष्यांचा देह नष्ट होऊन जाईल. बाकी आत्मे पवित्र बनून वापस निघून जातील. वापस जाण्यासाठी तयारी करावी लागते. बाबा तयारी करून घेत आहेत, कारण आत्म्यांचे पंख तुटले आहेत, म्हणजे आत्मे तमोप्रधान बनले आहेत. तुम्ही योग बळाने पवित्र बनण्याची मेहनत करता. जे करणार नाहीत त्यांना कर्मांचा हिशोब द्यावा लागेल.
यामध्ये काही विचार करण्याची गोष्ट नाही. मुलांचे काम आहे बाबांकडून पूर्ण वारसा घेणे. बाबांचे मदतगार बनून सहयोग द्यावा लागतो. बाबांचा पण सहयोग आहे तर मुलांचा पण सहयोग आहे. सहयोग कसा करायचा आहे ते बाबांना पाहून त्यांचे अनुसरण करा. सर्वांना पुरुषोत्तम बनण्यासाठी माझा मंत्र देत राहा. बाबा प्रत्येक कल्पात येऊन सांगतात की पतितापासून पावन माझी आठवण केल्याशिवाय बनू शकत नाही. मी काही गंगा स्नान करून घेतो का? फक्त महामंत्र आठवण करायचा आहे, मन मना भव. ह्याचा अर्थ आहे माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनणार, पुरुषोत्तम बनून स्वर्गाचे मालक बनणार. स्त्री पुरुष दोन्ही पण पवित्र प्रवृत्ती मार्गातील मालक बनणार. बाबा ह्या सर्व गोष्टी सविस्तर समजावतात. तुम्ही प्रत्यक्षात तसे बनता. तुम्ही जाणता की भगवंताने येऊन मुलांना पुरुषोत्तम बनवले. तेव्हाच तर म्हटले जाते की पतितांना पावन बनवणारे पतित पावन या. पुरुषोत्तम महिन्याची मोठी महिमा सांगतात. तर ह्या पुरुषोत्तम युगाची केवढी मोठी महिमा आहे. कलियुग म्हणजे रात्रीनंतर दिवस जरूर येणार आहे. दुःखानंतर सुख येत राहते. हे अक्षर पण स्पष्ट आहेत. स्त्री पुरुष दोन्ही सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ बनतात कारण प्रवृत्ती मार्ग आहे. सतयुग तर प्रसिद्ध आहे, त्यालाच सुखधाम म्हटले जाते. मग जेव्हा द्वापरयुग सुरू होते तेव्हा मनुष्य संन्यास धारण करून उत्तम बनतात. त्यामुळे पतित मनुष्य जाऊन त्यांच्या पाया पडतात. पवित्र समोर जाऊन अपवित्र डोके टेकवतात. ही पण साधारण गोष्ट आहे. पतित पावन बाबांना न जाणल्याने पतित पावन गंगेला पावन समजून डोके टेकवतात. गंगा आणि सागराचा मेळा लागतो. तुम्हा मुलांना बाबा खूप स्पष्ट करून समजावतात. तरीसुद्धा बाबा म्हणतात की कोटीमध्ये कोणी आणि कोणीमध्ये पण कोणीच समजतात. त्यातूनही काही आश्चर्यवत ज्ञान ऐकतात, दुसऱ्यांनाही सांगतात आणि बाबांना सोडचिठ्ठी देतात व पळून जाऊन नुकसान करणारे बनतात. सेवा आणि नुकसान दोन्ही होत राहते. भागंती पण बरेच होतात, म्हणजे पळून जाणारे बरेच आहेत जे बाबांना जाणत नाहीत. तुम्ही पाप आत्म्यांपासून पुण्य आत्मा बनता तर मुलंच विघ्न आणत राहतात, नुकसानाची सेवा करतात. तर किती महान पाप आहे. रावणाने सर्वांना महापापी बनवले आहे. परंतु जी मुलं बनून नुकसानकारक सेवा करतात त्यांच्यासाठी तर पंचायत बसवली जाते. भक्ती मार्गामध्ये एवढा मोठा दंड मिळत नाही, परंतु इथे बाबांचे बनून मग नुकसानकारक सेवा केली, विघ्नरूप बनले तर बाबांसोबत धर्मराज पण आहे. म्हणून बाबा म्हणतात, मुलांनो, माझ्या सेवेमध्ये मदतगार बनून नंतर कोणतेही उलटे काम करायचे नाही. नुकसानकारक सेवा करणार तर अबलांवर विघ्न येतात. मातांसाठी बाबांना दया येते. द्रौपदीचे पण भगवंताने पाय दाबले आहेत ना. द्रौपदीने बोलावले की आम्हालाही नग्न करतात. बाबा मातांच्या डोक्यावर कलश ठेवतात. आधी माता आहेत व नंतर पुरुष आहेत. परंतु आजकाल पुरुषांमध्ये मगरुरी खूप आहे की मी स्त्रीचा गुरु आहे, पती ईश्वर आहे, स्त्री माझी दासी आहे. इथे बाबा निरहंकारी बनून मातांचे पाय दाबतात की तुम्ही थकले आहात, मी तुमचा थकवा दूर करण्यासाठी आलो आहे. तुम्हा मातांचा सर्वांनी तिरस्कार केला आहे. संन्यासी स्त्रीला सोडून निघून जातात. कोणाला 5-7 मुलं असतात, सांभाळू शकत नाहीत, तर परेशान होऊन पळून जातात. रचना निर्माण करून त्यांना भटकवत राहतात. बाबा म्हणतात, मी कोणाला भटकावत नाही, मी तर सर्वांचा दुःख हरता सुख करता आहे. माया येऊन दुःखी बनवते. हा पण खेळ आहे. अज्ञान काळामध्ये मनुष्य समजतात की ईश्वरच दुःख सुख देतात, परंतु
ईश्वर पिता हा धंदा करत नाहीत. हे तर कर्मानुसार बनलेले नाटक आहे. जो जसा कर्म करतो तसे त्याला फळ प्राप्त होतात. ह्यावेळी श्रेष्ठ कर्म करण्याची गोष्ट आहे, कर्म कुटण्याची गोष्ट नाही. जसे कोणी आजारी पडतात, दिवाळ निघते, हे तर कर्म कुटणे आहे. तुम्ही मुलं किती सौभाग्यशाली बनता, जे 21 जन्म कधीच कर्म कुटावे लागणार नाहीत. किती भारी फळ आहे. तर बाबांच्या श्रीमतावर चालायला हवे. बाबा अजून कोणत्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करत नाहीत. खा प्या, काहीही करा, फक्त बाबा आणि वारस्याची आठवण करा. तुम्ही म्हणता आम्ही पतित आहोत, तर बाबाजी पावन बनण्याची युक्ती सांगतात, त्याप्रमाणे चला. फक्त आठवणीची मेहनत आहे. मायेच्या वादळांना घाबरायचे नाही. गुप्त मेहनत आहे. ज्ञान पण गुप्त आहे. मुरली चालवणे तर प्रत्यक्ष आहे, परंतु ह्या वाणीद्वारे तुम्ही पावन बनणार नाही. पावन आठवणीनेच बनणार. तर बेहदच्या बाबांची आठवण करा आणि त्यांचे मदतगार पण बनायला हवे. आत्मिक हॉस्पिटल आणि युनिव्हर्सिटी उघडण्याचा पण पुरुषार्थ करा. कुठे चांगली जागा असेल तर जाऊन भाषण करा. तुम्हाला हातामध्ये पुस्तक घ्यायचे नाही. तुमच्या मनामध्ये संपूर्ण ज्ञान आहे. बाकी समजावून सांगण्यासाठी झाड, त्रिमूर्ती, सृष्टीचक्र ह्या सर्वांचे रहस्य सांगायचे आहे. बाबा म्हणतात, मी ब्रह्माद्वारे ब्राह्मण रचतो. ब्राह्मणांसमोर मुख्य ध्येय आहे. विष्णू उभे आहेत. असे बनवणारे शिक्षक निराकार आहेत. गायन पण आहे. ब्रह्माद्वारे स्थापना, विष्णूद्वारे पालना. कल्पापूर्वी पण असेच चित्र बनवले होते. विज्ञानाद्वारे किती बॉम्ब्स बनवले आहेत. तुम्हा मुलांना पुरुषोत्तम बनण्यामध्येच मेहनत करावी लागते, कारण जन्मोजन्मींचे ओझे डोक्यावर आहे. सेकंदामध्ये बाबांसोबत साखरपुडा झाला, मग आत्म्यांना बाबांची आठवण करायची आहे. ह्यामुळेच तमप्रधानापासून सतोप्रधान बनणार. बाबा म्हणतात, मन मना भव. तुम्ही कर्मयोगी आहात. आठवणीचा चार्ट लिहायचा आहे. तुमचे युद्ध मायासोबत आहे. हे फार सूक्ष्म युद्ध आहे. तुम्ही आठवणीमध्ये राहण्याचा प्रयत्न करता. माया आठवण करू देत नाही. ज्ञानामध्ये काही अडचण नाही. आत्म्यामध्ये 84 जन्मांचे संस्कार भरलेले आहेत. हे अनादी पूर्वनियोजित बनलेले नाटक आहे. हे चक्र फिरतच असते, बंद होणारच नाही. ही सृष्टी निर्माणच का केली असा प्रश्न निर्माण करायचाच नाही. आत्मा कशी बदलेल? नवीन आत्मे कुठून येत राहतात? जे आत्मे आहेत तेच आहेत. कमी जास्त तर होऊ शकत नाहीत. अभिनेते सर्व पूर्ण आहेत. तुम्ही बेहदचे अभिनेते आहात. तुम्ही जे काही पाहता तेवढे अभिनेते विश्वनाटकामध्ये आहेत. नंतर तेवढेच राहतील. मोक्ष कोणालाही मिळत नाही. मनुष्य आवागमनच्या चक्रापासून सुटू इच्छितात, परंतु कोणीही सुटू शकत नाही. जे अभिनय करण्यासाठी येतात त्यांना परत यायचेच आहे. बाबा म्हणतात, मला ह्या पती दुनियेमध्ये यावे लागते आणि जावे लागते. प्रत्येक कल्पात मी येतो. जेव्हा मला यावेच लागते, तर मग मुलांचे येणे बंद कसे होऊ शकते? तुम्ही 84 वेळा देहामध्ये आले आहात. मी एकाच वेळी येतो. माझे येणे जाणे खूप आश्चर्यकारक आहे. तेव्हाच गायन करतात की तुमची गत मत तुम्हीच जाणता. सद्गती करण्यासाठी जी मत देतो ते तुम्हीच जाणता. दुसरे कोणी ओळखू शकणार नाही. ते गातात, तुम्ही प्रत्यक्षात आहात. मुख्य गोष्ट आठवणीची आहे. मग आंधळ्यांची काठी पण बनायची आहे. हे पुरुषोत्तम युग आहे, जे 5000 वर्षानंतरच येते. पुरुषोत्तम महिना 3 वर्षानंतर येतो. ते सर्व भक्ती मार्गाचे आहे. त्यामध्ये जंतर मंतरची अनेक पुस्तकं आहेत. इथे तर ती गोष्ट नाही. भक्ती न करणाऱ्यांना अधर्मी म्हटले जाते, तर त्यांना खुश करण्यासाठी काहीतरी करावे लागते.
बाबा म्हणतात, गोड मुलांनो, कधीच नुकसानाची सेवा करण्याचा पुरुषार्थ करायचा नाही. काही जण निंदक बनतात, तर त्यांना अजामिल म्हटले जाते. अजामिल, सूरदास इत्यादींच्या किती गोष्टी आहेत. हे सर्व भक्ती मार्गाचे आहे. त्यांच्यापेक्षा जास्त पापात्मे आहेत, जे इथे येऊन माझे बनून परत मलाच सोडून जातात, माझी निंदा करतात. त्यांच्यासाठी मग पंचायत बसते. प्रतिज्ञा करून मग नुकसानाची सेवा करणार तर मोठे दंड भोगावे लागेल. जसे पद उच्च आहे, तर चुकीसाठी दंड पण मोठा आहे. म्हणून कोणतीही अवज्ञा नाही केली पाहिजे. म्हणून गायन पण केले जाते, सद्गुरूच्या निंदकाला ठिकाणा नाही, म्हणजे उच्चपद मिळणार नाही. गुरूंना तुम्ही विचारू शकता, तुम्ही म्हणता गुरुचा निंदक, मग ती कोणती ठोर आहे, म्हणजे कोणता ठिकाणा आहे? तर ते सांगू शकत नाहीत. बाबांची महिमा त्यांनी स्वतःसाठी घेतली आहे. शिक्षक म्हणतात, जर पूर्ण शिकले नाही तर पद सुद्धा उच्च मिळणार नाही. पावन देवी देवता बनायचे आहे. इथे कोणीही पावन नाहीत. आता सर्वांना पावन बनायचे आहे. राज्य भाग्य 21 जन्मांसाठी मिळते, तर फक्त हा शेवटचा जन्म पावन बनायचे आहे. किती मोठी प्राप्ती आहे. एवढी प्राप्ती जर असली नसती तर असा पुरुषार्थ करणार का? परंतु माया अशी आहे, जे उच्चपद प्राप्त करण्यामध्ये विघ्न आणते आणि अजून खाली पाडते. म्हणून बाबा म्हणतात, अहो मम माया. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, कोणतीही नुकसानाची सेवा करायची नाही. कोणतेही असे कर्म नसावे ज्यामुळे बाबांची निंदा होईल. अवज्ञेपासून वाचायचे आहे. पुरुषोत्तम बनायचे आहे. दुसरा सारांश, मायेच्या वादळाला घाबरायचे नाही. पावन बनण्यासाठी आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आजचे वरदान आहे, विस्ताराला सारमध्ये समावून आपली श्रेष्ठ स्थिती बनवणारे बाबांसारखे लाईट माईट हाऊस भव. विस्तार आहे, बाबांसारखे लाईट माईट हाऊस बनण्यासाठी म्हणजे शक्तिशाली बनण्यासाठी कोणत्याही गोष्टीला पाहताना आणि ऐकताना त्याच्या सारला ओळखून एका सेकंदामध्ये समावून घेण्याचा किंवा परिवर्तन करण्याचा अभ्यास करा. का, कशामुळे ह्या विस्तारामध्ये जाऊ नका. कारण कोणत्याही गोष्टीच्या विस्तारामध्ये गेल्याने वेळ आणि शक्ती व्यर्थ जाते. तर विस्ताराला समावून सारमध्ये स्थित होण्याचा अभ्यास करा. त्यामुळे दुसऱ्या आत्म्यांना पण सेकंदामध्ये ज्ञानाच्या सारचा अनुभव करवू शकणार. आजचे बोधवाक्य आहे, आपल्या वृत्तीला शक्तिशाली बनवा, तर सेवेमध्ये वृद्धी आपोआपच होत राहील. ओम शांती.